कॅप्टन आहे कांडोलीचा करण, नॉन स्ट्रायकर आणलाय तो विजय. ॲडव्होकेट सिद्धांत गवळे यांच्याकडून देखील कॅश प्राइज आहे. अक्षयजी चौधरी साहेबांचं देखील आगमन. पहिलाच बॉल, आणखीन एक डॉट बॉल. जर का मेडन ओव्हर जर का बॉलरने टाकली तर सुभाष भाऊ पालकर यांच्याकडून रोख रक्कम 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हॅट्रिक जर का मिळवली बॉलरने, विकेट हॅट्रिक, निवृत्ती थोरवे यांच्याकडून 1000. खंदे समर्थक आहे JB 11चे, उद्या महालक्ष्मी वेणगाव मर्जही करतील त्यामध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल आहे, स्वतः बॉलर धावलाय, जिंकण्यासाठी धडपड सुरू आहे. एक धाव. आता सामना इथून बनलाय 10 चेंडू 39 धावा. काय खतरनाक बॉलिंग अटॅक कांडोली सारख्या बलाढ्य संघासमोर, ज्या टीमने 5 ओव्हरमध्ये 88 धावा ठोकल्या होत्या, त्या संघासमोर धावा दिल्यात 14 बॉल मध्ये फक्त 4. सुभाष भाऊ पालकर 5000 आहेत साहेबांकडून, पण आता रन आलेली, विकेट आटी कमावली तर नक्की पारितोषिक येईल. चांगला बॉल, बॅटचा फेस ओपन होईल तोपर्यंत चेंडू निघून गेलाय. खतरनाक गोलंदाजी, जंतरलेली मंतरलेली भन्नाट वेगाने ही गोलंदाजी चालू आहे. कांडोलीच्या फलंदाजांना चेंडू दिसेनासा केलाय JB 11 वेणगावच्या बॉलरने. रोहन गवळे बॉलिंग करतोय. वाह, आणखीन एक बॉल, जोरदार अपील. नाहीये, फलंदाज सेफ आहे. एकही रन नाही. मॅच पूर्णपणे आपल्या ताब्यात ठेवली आहे JB 11 वेणगावने. 1 रन घेतली दुसऱ्या बॉलवर. 39 पाहिजेत. 8 बॉल 39. मॅच मध्ये फलंदाजांना बॉल दिसेनासा केलाय, पण जोपर्यंत करण आहे तोपर्यंत सगळं काही शक्य आहे. अजूनही तो संघनायक म्हणून मॅच मध्ये इथूनही फासे पलटू शकतो बॉलर रोहन गवळे. विकेट किपरच्या हातात चेंडू, टाळ्या वाजतायत JB 11 वेणगावच्या सपोर्टरच्या. मॅच मध्ये बॉल बाकी आहेत 7, धावा हव्यात 39. अवघ्या 4 धावा दिल्यात. निवृत्ती थोरवेने प्रत्येक बॉलरला 6 पेक्षा कमी वाचलं तर 500 दमी होता. तिघांना पण आता 500 द्या, टाळ्या होऊन जाऊ द्या. 4च रन दिल्यात. 17 बॉल मध्ये 4 धावा दिल्यात. हा JB 11 वेणगावचा रेकॉर्ड ब्रेक स्पेल आहे. आणखीन एक बॉल, टाळ्या होऊन जाऊ द्या. खतरनाक बॉलिंग, भन्नाट वेग.